लाडू लाडू पैलवान, अरे काय झालंय? पैलवान कधी रुसतो का? मी रुसलो नाही, मला राग आलाय. काय राग आलाय? मला मुंबईला पण नाही नेलं आणि आल्यावर तुम्ही बोलत बी नाही. अरे असं काही नाही, खालती सगळेजण आमच्याशी बोलत होते तर त्यांच्याशी बोलायला नको का? बरं बोल, तुला काय बोलायचं होतं? मुंबईला का नेलं नाही? लाडू, पुढच्या टायमाला, या टायमाला मी जाऊन आलो की नाही, पुढच्या टायमाला तू काय? अरे लाडू लाडू बाई, ते बारक्या पोरासनी रेल्वे मध्ये बसायला देतात काय? हो, रुसला नसेल तर जाऊ देतात. रुसला असेल तर अजिबात नाही. अंजली बाई, ते समुद्रावर आपण भेळ खाल्ली होती बघा, हा, एक नंबर होती. खरंच हो, एक नंबर होती भेळ. आणि आपण त्या मोठ्या पाळण्यात बसलो, आठवतंय तुम्हाला? किती भारी होता ना तो पाळणा. बरं, पाळण्यात तरी बसू देतात काय? नाही, रुसणाऱ्या आणि चिडणाऱ्या मुलाला पाळण्यात पण नाही बसू देत. बापरे, मग आता काय करायचं? आता काय, मी रुसलो नाही. अरे मग चिडलायस की नाही. नाही मग हसत का नाहीस तो? हे बघ हसलं. तर बसून देणार ना पाण्यात? देणार की. रेल्वेत पण बसू देणार. चालतंय. कधी जायचं मुंबईला? जाऊ की आपण. ते बरकतचा फोन आहे, आलंच. चल ये इकडे, तुला सांगते मज्जा. काय काय केलं मुंबईला, तुला काय काय खाऊ आणलं. ये लवकर. बोल की बरकत. अरे आलास की मुंबईतनं? आलो की. कसा झाला दौरा? एकदम मस्त. बाकी काय ताबीब झाला नाही ना? नाही अजिबात नाही. मग पैलवान या की आता मळ्यात, जरा पाय दूर झाला तुमच्या इकडे. का काय अर्जंट? अरे लय दिवस झाले तुझं थोडा बघितलं नाही ना, करमना झाले मला. ये इकडे मळ्यात. काय तरीच बघ बरकत, तुझं काय बी बोलत असतोय. ते ना फोन कशाला केलतास? बघ मळ्यात ये, सविस्तर बोलूया. म्हणजे तू पटकन मळ्यात ये, आल्यावर बोलू आपण. बरं ठीक आहे, आलोच. हा लवकर ये. हो, मला मळ्यात जावं लागणार आहे. बरकत माझ्या नावाला बोंबा मारायला. पण मुंबईला काय जायचं? तू इंटरनॅशनल कुस्ती खेळायला लागलास की नाही, की मग जायचं काय? चालतंय. मी त्या मॅडमला सांगतो माझं बी नाव टाकायला. चालतंय, गाठ पडलं की तूच सांग काय. बरं चला, मी पडत दिवशी आवरून घेतो आणि मळ्यात निघतो. हा चल लाडू. खरंच नव? हो अगदी खरं. आपण सखीशी बोलूया. हा चालतंय. तू खरंच माझे माऊ. बाल्या, अरे बाल्या, अरे ध्यान कुठे आहे? तू का मला मुंबईस ना? सकाळच्या आलो. कसं काय झालं? वाट लागली मरदा, तर काय सांगू. अरे वज्र केसऱ्या टायमाला जेवढा हाल झाला नाही तेवढा हाल झाला मुंबईत माझं. म्हणजे लई मोठी गोष्ट आहे, सांगतो नंतर ना. हाल झाले खरंय. मी लई काय काय शिकलो बघ मुंबईत. वय पण बाहेरच्या जगात गेल्यावर माणसाचा खरा कस लागतोय बघ. वय अरे आपलं गाव बरं बोलायची वेळ ती. होय, हे बी खरं आहे म्हणा. अरे शेवटी आपलं गाव ते गावच असते, पण आयुष्यात पुढे कुठं जायचं म्हणलं ना की आपलं गाव सोडावं लागते बघ. होय, मुंबईत माझा हाल झालं, पण एक समजलं, गाव सोडलं पाहिजे. ते नव वाल्या, तू का असा तंद्रीत बसलाय? ते तलाट्याच्या ऑफिस मध्ये निघालतो, जन्माचा दाखला काढायचा. कुणाच्या? माझ्याच की. आता काय परत शाळेत भरती होते का काय? नाही. मग अरे बोल की काय झालंय? अरे बोल की. राणा, एक चांगली बातमी आणि एक वाईट बातमी. कुठली सांगू सांग? हे भाल्या, तू उगा घाबरू नकस काय, बोल.
अरे तू सांग तर आधी. तू सांग तुझ्या मनानं सांग. बर मग आधी चांगली बातमी सांगतो. मला पोलिसात नोकरी मिळाली बघ. अरे वा, अरे काय सांगतोय. आमचा पठ्या म्हणजे आमचा पैलवान पोलीस होणार म्हणा की. हा मागचं काही दिवस प्रयत्न चाललं होतं पण आता फायनल झालंय. अरे चांगली बातमी आहे की. हे काम करतो. चल चल तुझा सत्कार समारंभ करूया. चल 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 की. राणादा दुसरी वाईट बातमी. मला हे गाव सोडावं लागणार. होय. हे ध्यानातच आलं नाही माझ्या. गाव सोडायला लागलं. मला गाव सोडावं लागणार. आपली तालीम बी सोडावी लागणार. कुस्ती सुटणार. कुस्ती सुटणार म्हणजे जरा. आणि ती बी नेमकं तुझ्या इंटरनॅशनल कुस्तीच्या टायमाला. भाल्या भाल्या नोकरी आहे म्हणल्यावर नाईलाज रे. पण बारक्यापणापासून आपण एक साथ कुस्ती खेळलो. सकाळ संध्याकाळ गाठ पडायची. आता तू कधी आणि कसा भेटणार मला. वज्र केसी टायमाला आपण संकटच होतो. पण आता हे इंटरनॅशनल कुस्तीला मी नसणार बघ. राणादा मला कस तर वाटायलंय मर्दा. जाऊच वाटून झालंय मला. हे भाल्या तू ग मनाला लावून घेऊ नकस. भाल्या नोकरी महत्वाची असते. अरे मी नाही का मळ्यात काम करतोय तसं तू पोलिसात नोकरी करणार. बघ तेवढं मनाला लावून घेऊ नकोस. हा खरं राणादा तुला सोडून जायचं मनच करण झालंय माझं. सांगितलं ना तू मनाला एवढं लावून घेऊ नका. अरे नोकरी लागणार म्हणजे काय कायमची नाळ तुटणार होय. आणि सुट्टी गावली की तू येत जा की इकडे आम्हाला भेटायला. नाही तर मी येत जाईन तुझी गाडी घ्यायला. काय आता उगाच तोंड पाडून बसू नकास. काय ते दाखला घ्यायला जायचं ना वा. जा सांचला आपण समजे भेटू. हा अरे काय सांग्या मैं मोरे टाळके में शिरा की नाही काय ना व. चल आता आपण सांचला भेटू. हा कि बरकत तिकडे मळ्यामध्ये माझ्या नावाने बोंब मारत असेल. चल चल. नाऊ आता नकोशा. अरे असं नाही करायचंय लाडू. उतर. मी नाही म्हणून शाळेलाच जायचं नाही असं नाही करायचं. चला श्रीपती दादा. जीवनी सर मी तयारच आहे. चला लाडू सर जायचं ना शाळेत. मला नाही जायचं शाळेत. लाडू शाळा नाही तर मग मुंबई पण कॅन्सल. नाही मला जायचं शाळेत. श्रीपती काका चला. चला चला लाडू शेठ चला. सावकाश जा रे. हा जाऊ बाई जर थांबा. खरं मग अशी समजीत जण होती म्हणून काय आम्ही बोललो नाही बघा. पण आता जर नाही बोललो का नाही तर मनात सारखं चलत राहील आमच्या. बोला. हे बघा जाऊ बाई आम्ही कायम तुमच्या भल्याचाच विचार करतोय. आता बी तसंच करायलोय बघा. बोला ना. नाही काय आहे तुम्ही त्या शिटीतल्या मॅनेजर बाईला जादा हवा देऊ नका नाहीतर स्वतःची वाट लावून घेशीला. कशी. अहो या मुंबईतल्या पोरींचा काय भरोसा हो. एक नंबरच्या भामट्या असत्यात बघा. नाही म्हणजे तुमच्यासारख्या असत्यात म्हणा काय काय चांगल्या. पण बाकीच्या समध्या एक नंबरच्या स्वार्थी आणि कुरापती करणाऱ्या. मग हो मग काय. राणा भाऊजींचा साधा भोळा स्वभाव तर तुम्हाला चांगलाच माहिती आहे की. आता तुम्हीच आम्हाला सांगा जाऊ बाई मुंबईची हुशारी अशी एका दिवसात कधी येत असते काय. ती मॅनेजर बाई जसं सांगायला तसं राणा भाऊजी ऐकायलेत. हातचं गमावशीला बर का राणा भाऊजीसनी. तुम्ही जरा जास्त विचार करताय. सखीचं परतीचं तिकीट काढा नाहीतर नंतर न पस्तावशीला. जाऊ बाई तुम्ही काहीही विचार करताय. मी बिनधास्त आहे तुम्ही बिनधास्त राहा.
कुठे डोकं चालवलं होतं तुम्ही? कळलं लवकरच. नंतर ना म्हणू नका आम्ही वॉर्निंग पण दिली नाही म्हणून. लई हसलं की नंतर न रडतोय माणूस. होय बरकत, अरे कोण गेलाय काय बसलाय? बसले जरा विचार करत. तू आणि विचार कसला विचार करतोय? तुझाच की. मी एकतर मळ्याचा विचार करतोय नाही तर तुझा. अरे वय पण कसला विचार करते ते तरी सांग. राणा, त्या गारपीटला सोडायला तू मुंबईला गेलास, मग ते गारपीट गेले का नाही रे? ते गारपीट नाहीत मर्दा. गारपीट काय नाही, अरे तिच्यामुळे किती नुकसान झाले तुझं. अरे त्या समजा सांगत होत्या ना व, ते समजा माझ्या फायद्याचं सांगत होत्या, पण मी आपला आडमोठेपणा करून माझं नुकसान करून घेत होतो बघ. मतलब मी मुंबईला गेलो होतो ना व, तर मुंबईच्या गर्दीत गमावलो बघ. काय सांगतोस? अरे गमावलो म्हणजे अंजलीबाईंनी आणि त्या सख्खी मॅडमनं माझी शाळा करून मला एकटं सोडलं होतं. याला वहिनी बी. आता तुला माहिती आहे ना व, अंजलीबाई काय काय चांगल्याची साथ करतात म्हणून. अरे राणा, त्या मुंबईच्या गर्दीत तू गमावलास, यात चांगलं काय झालं सांग बघू मला. अरे गमावलं म्हणून कमावलं. क्या? अक्कल, अनुभव. अरे खडखडीत डोळं उघडलं मारतं माझं. राणा, मुंबईला जाऊन आलास म्हणून तू लय शहाणा झाला नाहीस. मला सीधे सीधे बता काय ते. ठीक आहे, सीधे सीधे सांगतो. हं. चल. कुठं? अरे चल की अरे चल. पण कुठं? ये इकडे. हा इकडे काढलंस मला? कशाला म्हणजे? तूच म्हणलास ना व सीधे सीधे सांग म्हणून. हा. बरकत, हे आपलं पीक आहे बरोबर. होय. यावर जर मावा पडला तर काय होणार? अरे काय होणार म्हणजे काय? पिकाची नासधूस होणार, खराब होणार पीक. अरे खोट टाळक्याच्या, पण आपण असं कधी होऊ देतोय काय? अजिबात नाही. आपण लगेच त्या लिंबोळ्याचा वापर करतोय, त्याची फवारणी करून सगळा मावा घालून टाकतोय. सेम टू सेम माझं तसंच आहे बघ. बरकत, ऊसाच्या पिकावर जर मावा पडला तर आपण उपाय हुडकून काढतोय बरोबर. हं. अरे माझं बी तसंच झालंय. मुंबईच्या अडचणीमध्ये सापडलो आणि मला उपाय सापडला. कसला? कशाचा? राणा, ते काय तू कायमच करतोयस की. बरकत, खडकावर नांगर चालवण्यात ते पॉइंट आहे का? अजिबात नाही. नांगर हे मातीतच चालवलं पाहिजे. सेम माझं तसंच आहे बघ. मी कुस्तीसाठी कष्ट घेतोय, पण पाहिजे तिथं पाहिजे तसं घेतोय का? तर नाही. मी काय करतोय, मला हे जमत नाही, मला हे पटत नाही असं म्हणून काहीतरी कारण देऊन टंगळ मंगळ करतोय. बरकत, तिकडं आपलं भाताचे वाप आहेत बरोबर. तिकडं ये ऊस लावला तर चालणार आहे का? तुला काय खुळबी लागली काय राणा? काय बडबडालायस तू हे? अरे हेच सांगायलोय मी. मला सांग बरकत, ऊस लावायला आपलं काय पडायला लागते? सऱ्या पडायला लागते बरोबर. भाताच्या वाफामध्ये ऊस लावून चालणार आहे का? नाही. असंच आहे माझं. बरकत, मी आजवर गावातली मातीतली कुस्ती खेळत आलोय. ती कुस्ती इंटरनॅशनल मॅटर चालणार नाही, त्यासाठी वेगळा सराव करायला लागणार. आपण एकटंच छान म्हणून कसं चालेल? बरकत, आपण 1 एकरमध्ये 70 टन ऊस काढतोय बरोबर. पण ते द्राक्ष बागायतदाराला सांगितलं की तू बी असाच छानपणा कर, तर चालणार आहे का? नाही. एकदम बरोबर. बरकत, त्या सखी मॅडम जे सांगायला ते एकदम बरोबर सांगायला. अरे त्यांची कुस्ती वेगळी, माझी कुस्ती वेगळी. आता मी मॅटवरची कुस्ती खेळतो, तर उग मातीतल्या कुस्तीच्या टिमकी बजावत राहिलो तर चालणार आहे का? राणा जरा 1 मिनिट थांब. मी लय बंजावले बाबा. काय म्हणतोस तू? अरे मी तुला काय सांगलंय तर तुला कळतच नाही बघ. थांब. हा बरकत, आपण तिकडं माग कांदा लावलाय बरोबर. आता कांद्याला जेवढं पाणी लागते तेवढं पाणी. बस. सखी मॅडम जे सांगायला ते बरोबर आहे असंच नव? बरोबर. इथनं पुढे तू तुझा हट्टवादीपणा सोडून त्या सांगतील तसंच करणार बरोबर. बरोबर. मातीतली कुस्ती वेगळी आणि ती मॅटवरची वेगळी बरोबर. बरोबर. मुंबईत जाऊन तू लय शहाणा झालास. एकदम बरोबर बघ. हा राणा, ह्या 4 गोष्टी सांगायला तू पाक मला ऍग्रिकल्चर शिकवलंस की रे. अरे दम लागला की मरता मला.
अरे कसंच ते बरकत नीट समजावून सांगितलं की नाही की समोरच्याला बरोबर समजते बघ. मला समजा नीट समजले. आता पुढे काय करायचं ते सांग. आपण सखी मॅडमला फुल सपोर्ट करणार आहे असा शब्द दिला अंजली बाईसनी आपण. म्हणजे तुला आता तू पाळायलाच पाहिजे. तर तुला जमणार आहे काय ते? जमवायलाच पाहिजे. राणा तू एक काम कर, त्या सखी मॅडम बरोबर दोस्ती कर, म्हणजे सगळं जमतंय बघ. हा, दोस्तीसाठी तू काय पण करायला तयार असतेस बघ मर्दा. दोस्ती हा नको रे बाबा, हं? हे असलं काय जमणार नाही मला. दोस्ती हा नको रे बाबा, हं? हे असलं काय जमणार नाही मला. मग आता आता काय हे बघ, मी त्यासने फुल सपोर्ट देणार आहे. त्या जे समजा सांगणार ते मी करणार. बघ बाबा, आता मी काय सांगू तुला. पण ते नव बरकत, हा तू मला एवढा अर्जंट मध्ये फोन केलतास, एवढं का अर्जंट काम होतं रे? अरे होय, सांगायचं विसरलोच बघ. अरे आपल्या भाल्या त्याचं पोलिसात सिलेक्शन झालं ना बघ. उद्या गाव सोडून जाणार आहे तू. होय, कळलं मला. म्हणजे त्यानंच सांगितलं. मला खुशी बी झाली आणि वाईट बी वाटलं. बारक्यापणापासून आम्ही संघटित कुस्ती खेळत आलोय. मुंबईवरनं खुशीत आलो हे कळलं. राणा, देव एक दरवाजा बंद करतोय तर दुसरा लगेच उघडतोय बघ. तुझा एक दोस्त सोडून चाललाय म्हणून तुला लगेच दुसरी दोस्ती देऊन टाकली बघ. हे बरकत, दोस्त बेस काय नाही, हे मी फक्त फुल सपोर्ट करणार आहे. पण ते समजा सोड, आपण भाल्यासाठी काहीतरी करायला पाहिजे बघ. तू वहिनीशी सांग, भाल्याच्या कौतुकासाठी त्या काहीतरी आजच्या करणारच बघ. आपण विचार केला तर लय तर एक कांदा बटाटा देऊ पाठी भर त्याला. होय, हे खरंय. मी अंजली बाईसनीच सांगतो, त्या काहीतरी चांगली आयडिया करतील बघ. हा तरी काय झालेला. राणा, क्या हुआ पहलवान? काही नाही रे, ते सखी मॅडम नाही म्हणलं तरी जरा टेन्शन यायलंय मर्दा. नाही बोला ना, तुझे दोस्ती करून टाक त्यांच्या संग. दोस्ती होईल का नाही ते का माहित नाही, पण शब्द दिला तसा सपोर्ट करणार. शब्द पाळायलाच पाहिजे. अरे मैडम, आप वापस कैसे आ गई? कैसे मतलब? बस से। आप तो मजाक कर लेती हैं। मेरा मतलब, मुझे लगा कि आप वापस आएंगे ही नहीं, क्योंकि राणा मुंबई गया है आपकी कंप्लेंट करने, तो मुझे लगा आपको। जॉब से निकाल दिया? अरे नहीं नहीं, मुझे लगा आपको गुस्सा आया होगा और आपने खुद ही एग्जिट ली होगी। अब बहुत कुछ पहले से ही तय कर लेते हो जी। नहीं नहीं, ऐसा नहीं जी, मेरा मतलब। तुमचा मतलब तुमच्या पाशी ठेवा आणि कामाला लागा, नाहीतर तुम्हाला एक्झिट द्यायला फार वेळ लागणार नाही मला. नहीं नहीं जी, मैं तो आए दिन से तैयार हूं जी, लेकिन वो राणा मानता ही नहीं कुछ। अभी आपका ही देखिए, आपको कितना सताया उसने। पुरानी बातें भूल जाओ, अब राणा फुल सपोर्ट करेगा। मुझे नहीं लगता आपका और उसका जमेगा ही नहीं। ये सब कुछ पहले से ही तय करना आप छोड़ेंगे या फिर एग्जिट लेंगे? अरे नहीं नहीं मैडम, मेरा क्या है जी, मैं जो दिल में आता है सो बोल देता हूँ। आप जो कहें करने को तैयार हूँ जी। राणा भी यही करेगा। राणा एक बढ़िया प्लेयर है, वो मैचेस जीत कर ही रहेगा, बस उसे जगाने की जरूरत है. मला एक कळलंय, एकदा का राणा पेटून उठला ना तर काहीही करू शकतो.